नमस्कार फ्रेंड्स. एक महान व्यक्ती असं बोलून गेले, एक बुद्धिमान व्यक्ती तेव्हा बोलतो जेव्हा त्याच्याजवळ काही सांगायला असतं, परंतु मूर्ख व्यक्ती तेव्हा बोलतो जेव्हा त्याला फक्त बोलायचं असतं. बोलण्याचा खूप फरक असतो. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप कमी बोलता, कमी बोलणे हीच तुमच्यामध्ये एक कमी आहे, तर या व्हिडिओच्या एंडपर्यंत कमी बोलण्याप्रती जो तुमचा नजरिया आहे तो पूर्णपणे बदलून जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की तुमचं कमी बोलणे हे तुम्हाला इतरांपेक्षा बुद्धिमान व यशस्वी बनवू शकते. कमी बोलणे म्हणजेच कमी प्रमाणात विचार करणे याचा अर्थ असा होत नाही. कमी बोलणे म्हणजे एखाद्या बाबतीत कमी मेहनत घेणे याचा अर्थ असा पण होत नाही. 5 गुण हे कमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. त्यापैकी पहिला गुण म्हणजे कमी बोलणारे लोक खूप जास्त समजूतदार असते. जेव्हा तुम्ही गप्प बसून समोरच्याची पूर्ण गोष्ट ऐकता किंवा त्याला समजावून सांगता, तेव्हा त्याला एक संधी मिळेल तुमच्यासमोर पूर्ण गोष्ट मांडायची. तेव्हा तो व्यक्ती हा विचार नाही करेल की तुम्ही मूर्ख आहात, कारण या दुनियेमध्ये चांगले लिसनर खूप कमी आहे. जर तुम्ही खूप चांगले लिसनर असणार तेव्हा समोरच्याला असं फील होणार तुम्ही त्याच्या गोष्टीला व्हॅल्यू देत आहे, कारण तुम्ही एक समजदार व्यक्ती आहात. जेव्हा तुम्हाला कोणी असं समजणार की तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात, तेव्हा तुमच्यामधला कॉन्फिडन्स आपोआप वाढेल. चूप राहून समोरच्याची गोष्ट ऐकून ही मूर्खता नाही आहे, समजदारी आहे आणि ही समजदारी खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही एक गोष्ट सांगा, तुमच्यामध्ये असलेली समजदारी म्हणजेच माणुसकी हा चांगला गुण आहे की खराब गुण आहे? दुसरा गुण जो कमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये असते तो म्हणजे कमी बोलणारे लोक जास्त इंटेलिजंट असते. कारण कमी बोलणारे लोक कमी शब्दामध्ये त्यांची पूर्ण गोष्ट समोरच्या समोर ठेवू शकतात. एका स्लाईडमध्ये आपली पूर्ण गोष्ट समोरच्या समोर ठेवण्याचा हुनर कमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. जो कमी शब्दामध्ये आपली गोष्ट समोरच्या समोर ठेवू शकतात किंवा समोरच्याला समजावून सांगू शकतात, अशा लोकांना तुम्ही इंटेलिजंट नाही म्हणणार तर काय म्हणणार? जर तुम्हाला तुमची फिलिंग्स एखाद्याला सांगायची आहे, तेव्हा कमीत कमी शब्दाचा वापर करून तुमची फिलिंग्स एखाद्यासमोर एक्सप्रेस करा. कथा नका मांडत बसू. कमी बोलणाऱ्या व्यक्तीची गोष्ट ऐकली जाते व समजून सुद्धा घेतली जाते. तिसरा गुण असतो तो म्हणजे कमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये कमी बोलणारे लोक खूप जास्त फ्रेंडली असतात, कारण ते मनाने खूप चांगले असतात. आता तुम्ही विचार करत असणार की मी खूप कमी बोलतो म्हणजेच माझ्यासोबत कोण मैत्री करणार, परंतु रियालिटी ही आहे कमी बोलणारे लोक अप्रोचेबल असतात. त्यांच्यामध्ये एखादी गोष्ट ऐकून घेण्याची व समजून घेण्याची कला असते, कारण ते जेवढी गरज आहे तेवढंच बोलतात, म्हणून ते समोरच्याला इरिटेटसुद्धा करत नाही व समोरच्याचा वेळसुद्धा वाया घालवत नाही. आता तुम्हीच सांगा, कमी बोलणारे लोक जास्त फ्रेंडली असतात की कमी फ्रेंडली असतात? दोस्तीचा तर एकच फंडा आहे, एकमेकांची गोष्ट ऐकून घ्यायचं व समजून घ्यायची, आणि ही क्वालिटी कमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. कमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये चौथा गुण हा असतो, त्यांच्यामध्ये पेशन्स म्हणजे संयमचा अथांग भंडार असतो. ते फालतू गोष्टीमध्ये टाईम वेस्ट करत नाही आणि त्यांचा टाईम मॅनेजमेंट पण खूप चांगला म्हणजे फर्स्ट क्लास असतो. कमी बोलणारे व्यक्ती बोलण्यामध्ये नाही तर काम करण्यामध्ये विश्वास ठेवतात. जेवढा टाईम ते बोलून वेस्ट करण्यापेक्षा तेवढा टाईम ते एखादे काम करण्यामध्ये स्पेंड करतात. कमी बोलण्यामुळे ते खूप जास्त लोकांसोबत भांडण करीत नाही आणि त्यांची मेंटल पीस पण डिस्टर्ब होत नाही. त्यांच्यामुळे त्यांच्या कामावर खूप चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करू शकतात. आता तुम्हीच सांगा, एवढे सगळे गुण जर एखाद्या व्यक्तीमध्ये असणार तर तो व्यक्ती यशस्वी का नाही होणार? कमी बोलणाऱ्या लोकांचा 5वा गुण हा आहे की कमी बोलणारे लोक जास्त ट्रस्टेबल असतात. बघा, एखादा राज तोपर्यंत राज असतो जोपर्यंत तो मनात राहतो. कमी बोलणाऱ्या लोकांची प्रायव्हसी खूप स्ट्रॉंग असते. त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे ओळखणं खूप कठीण आहे. त्यामुळे हे लोक असं कधीच बोलणार नाही की ज्यामुळे त्यांची प्रायव्हसी लूज होईल व कोणी त्याचा गलत फायदा उचलू शकेल. हेच गुण त्यांना खूप जास्त ट्रस्टेबल बनवते. हे लोक तुमची पूर्ण गोष्ट ऐकून पण घेणार व समजावून पण सांगणार. आता तुम्हीच विचार करू शकता, कमी बोलणे चांगले की खूप जास्त बोलणे चांगले?